चला, आवाज येतोय का रे? कमेंट करा. चला, काल टाईप क्रमांक 2 बघितला, दशांश अपूर्णांकाचा लसावी मसावी कशा पद्धतीने काढायचा. आज आपल्याला बघायचा आहे टाईप क्रमांक 3. टाईप क्रमांक 3 बघायचं आपल्याला. चला, टाईप क्रमांक 3 अपूर्णांकाचा. आता दशांश अपूर्णांकाचा नाही, फक्त अपूर्णांकाचा लसावी मसावी काढणे. चला, जाऊया पहिल्या उदाहरणाकडे. बघा, पहिलं उदाहरण 2/5, 3/10, 4/15 या अपूर्णांकाचा लसावी किती? लसावी किती? चला, 2/5 आहे, 3/10 आहे आणि 4/15 या अपूर्णांकाचा लसावी विचारलेला आपण. अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी काढताना काय करायचं माहिती का? अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी काढताना काय करायचं माहिती का? एक गोष्ट लक्षात ठेवायची. काय लक्षात ठेवणार तुम्ही? बघा, ज्यावेळेस अपूर्णांकाचा तुम्हाला लसावी काढायला सांगितलं जाईल त्यावेळेस लक्षात ठेवा, त्यावेळेस काय करायचं माहिती का? अंशाचा काढायचा लसावी, अंशाचा काढायचा लसावी, अंशाचा घ्यायचा लसावी, मग अंशाचा लसावी घेतल्यानंतर छेदाचा काढायचा मसावी, छेदाचा काढायचा मसावी. म्हणजेच काय निघेल तुम्हाला? अपूर्णांकाचा लसावी निघून जाईल. अपूर्णांकाचा लसावी. ज्यावेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारतील अपूर्णांकाचा लसावी किती, त्यावेळेस काढायचा अंशाचा, अंशाचा काढायचा लसावी म्हणजे वरच्यांचा काढायचा लसावी आणि खालच्याचा काढायचा मसावी. हे पाठ करत बसायचं नाही. ज्यावेळेस लसावी काढायला सांगितलं जाईल त्यावेळी वरच्याचा लसावी काढायचा, खालच्याचा मसावी काढून टाकायचा. ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल अपूर्णांकाचा मसावी किती, अपूर्णांकाचा मसावी किती, त्यावेळेस काय करायचं माहिती का? त्यावेळेस काढायचा अंशाचा काढायचा मसावी, अंशाचा मसावी काढायचा आणि छेदाचा लसावी काढायचा, छेदाचा लसावी काढायचा, छेदाचा काढायचा लसावी. क्लिअर करे बाबा. प्रश्न काय विचारला ते बघायचं परीक्षेमध्ये. प्रश्न जर विचारला तुम्हाला मसावी काढा, अपूर्णांकाचा अपूर्णांक दिले तुम्हाला आणि त्या अपूर्णांकाचा मसावी काढा सांगितलंय, अंशाचा काढायचा मसावी आणि छेदाचा काढायचा लसावी, छेदाचा काय काढायचा? लसावी काढायचं. बस, ह्याला पाठ करत बसू नका. काय प्रश्न विचारलाय त्यानुसार वरचं काढायचं आणि बाकी राहिलेलं खालचं काढून घ्यायचं. म्हणजे लसावी विचारला तर वरचा लसावी काढायचा, खालचा मसावी काढायचा. जर मसावी विचारला तर अंशाचा काढायचा मसावी, छेदाचा काढायचा लसावी. क्लिअर करे बाबा. मग आता मूळ प्रश्नाकडे येऊ द्या. प्रश्न काय विचारला तुम्हाला? कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, तोंडी कॅल्क्युलेशन होतं तुमचं. तोंडी कॅल्क्युलेशन होतं. इथं 2, 3 आणि 4 तुम्हाला विचारलं अपूर्णांकाचा लसावी काढा. जर तुम्हाला अपूर्णांकाचा लसावी काढायला सांगितलं असेल तर वरचा तुम्हाला लसावी काढायला, वरचा लसावी काढावा लागेल. आणि लसावी काढण्यासाठी मी तुम्हाला भागाकार पद्धत सांगितली, प्लस लक्षात ठेवा शॉर्टकट पण सांगतो कशा पद्धतीने काढू शकता. 2, 3 आणि 4चा आपल्याला काय काढायचंय? 2, 3 आणि 4चा काढायचंय लसावी.
काय काढायचं आहे, लसावी काढायचा आहे. आणि आपल्याला खालचं काय रे तुमचं 5, 10 आणि 15 च काढायचंय मसावी. काढायचंय मसावी. मग लसावी कशा पद्धतीनं काढायचा, तर 2, 3, 4 पैकी मोठी संख्या कोणती आहे तुमची 4 आहे. बरोबर आहे. मोठी संख्या कोणती आहे तुमची 4 आहे राजा. मग मोठी संख्या 4 4ला 3 भाग जातो का नाही, 2 जातो पण 3 जात नाही. दोन्ही संख्येने गेल्या पण पाडा घ्या तुमचा 4चा 8 घेतले. 8ला 3 भाग जात नाही, 12 घ्या. 12ला 2 पण भाग जातो, 3 पण भाग जातो. 4 नंतर जाणार कारण 4च्या पाड्यामध्ये 12 आहे. याचा अर्थ आपला लसावी जो आला तो लसावी किती आला तुमचा 12 आला. क्लिअर का? कशा पद्धतीनं काढलं, 3 संख्येपैकी मोठी संख्या कोणती आहे 4 बघितली, त्याला बाकीच्या संख्येने भाग जातोय का चेक केला जात नाही. 4चा पाडा घेतला 8, 8ला 3 जात नाही, पुन्हा 12 घेतलं, 12ला 4 पण भाग जातो, 3 पण भाग जातो, 2 पण भाग जातो. याचा अर्थ लसावी किती आला 12. मसावी तुम्हाला लक्षात ठेवा महत्तम सामायिक विभाजक काढायचं येतं. याचा अर्थ मोठ्यात मोठा विभाजक घ्यायचा लक्षात ठेवा, सामायिक विभाजक घ्यायचं. सामायिक विभाजकापैकी मोठ्यात मोठा विभाजक कुठला, त्यात पण तुम्हाला सांगितलं अंतर मेथड म्हणजे 2 संख्येमधला फरक घ्या तुमचा. 10 आणि 15 मधला फरक किती आला 5. या 5 5ला भाग जातो, 10ला भाग जातो, 15ला जातो. याचा अर्थ मसावी जो आला तो मसावी किती आला तुमचा 5 आला. मसावी किती आला 5 आला. विचारले अपूर्णांकाचा लसावी, अपूर्णांकाचा लसावी विचारल्यानंतर वरती लिहायचा असतो लसावी आणि छेदामध्ये लिहायचा मसावी. वरती लिहिलं 12, छेदाला लिहिलं 5, उत्तर आलं 12/5. अपूर्णांकाचा लसावी जो आला तो लसावी किती आला 12/5. चला क्लिअर का? आवाज येतोय ना? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे ते. चला पुढचा प्रश्न. क्वेश्चन क्रमांक 2. 2/3, 3/4 आणि 4/5 या अपूर्णांकाचा लसावी किती? लसावी किती? चला अपूर्णांकाचा काढायचं तुम्हाला लसावी. चला अपूर्णांकाचा लसावी काढायचा. अपूर्णांकाचा लसावी काढताना वरच्याचा काढायचा असतो 2, 3 आणि 4. 2, 3 आणि 4. 2, 2, 3 आणि 4 चा काढायचा आहे तुम्हाला लसावी. आणि छेदाचा काढायचा असतो मसावी. 3, 4 आणि 5 चा काढायचा मसावी. ओके. मग 2, 3 आणि 4 चा लसावी काढण्यासाठी मी सांगितले तिघापैकी मोठी संख्या कुठली तुमची 4 आहे. मग मला सांगा 4ला 2 न भाग जाईल पण 3 न भाग जात नाही. 4चा पाडा घ्या 8 घेतला. 8ला मला सांगा 3 न भाग जातो का नाही, 12 घ्या तुमचं पुढचं. 12ला 2 ने पण भाग जातो, 3 न पण भाग जातो, 4 ने पण भाग जातो. याचा अर्थ 2, 3 आणि 4 चा लसावी जो आला तो लसावी किती आला 12 आला. आता काढायचा छेदाचा मसावी. 3, 4 आणि 5 मसावीची अट असते लक्षात ठेवा. तिन्ही संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे किंवा 2 संख्येमधला डिफरन्स जर घेतला तुमचा तर किती आला तुमचा 1 आला. 1 ने लक्षात 3 ला भाग जातो, 4ला आणि 5ला पण भाग जातो. याचा अर्थ तुमचा मसावी जो आला तो मसावी किती आला तुमचा 1. असं पण लक्षात ठेवा 3, 4 आणि 5ला एका संख्येने भाग जात नाही स्टार्टिंगला. याचा अर्थ त्याचा मसावी किती पकडायचा असतो 1 पकडायचा असतो. याचा अर्थ मसावी किती आला तुमचा 1 आला. आपल्याला विचारले अपूर्णांकाचा लसावी किती. अपूर्णांकाचा लसावी बरोबर
ज्या वेळेस तुम्हाला अपूर्णांकाचा लसावी विचारला जाईल त्यावेळेस वरती लिहायचा असतो लसावी. लसावी आलाय तुमचा 12. 12 वरती लिहा. मसावी आलाय तुमचं 1. 1 ला काय व्हॅल्यू नसणार. तुमचं उत्तर आलं 12. अपूर्णांकाचा लसावी जो आला तो लसावी किती आला? 12 आला. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ते प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. 2/3, 3/10, 4/15 आणि 5/20. 5/20 अपूर्णांकाचा मसावी किती? चला जाऊया उत्तर काढूया. बघा अपूर्णांकाचा मसावी विचारले. ज्यावेळेस अपूर्णांकाचा मसावी विचारतील त्यावेळेस अंशाचा काढायचा असतो मसावी. अंश आहे तुमचा 2, 3, 4 आणि 5. याचा काढायचा आहे मसावी तुम्हाला. मसावीची अट सगळ्याला माहित आहे. मसावीची अट असते दिलेल्या सर्व संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. दिलेल्या सर्व संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. प्रत्येकामधला जर डिफरन्स काढला तर प्रत्येकामधला डिफरन्स एक आला. 1 न भाग जातो. मसावी जो आला तो मसावी किती आला तुमचा? 1 आला. मसावी जो आला तो मसावी किती आला तुमचा? 1 आला. का रे बाबा? 2, 3, 4, 5 ला चारही संख्येला एका संख्येने भाग जात नाहीये. तो फक्त जातो 1 ने भाग. म्हणून मसावी जो आला तो मसावी 2, 3, 4, 5 चा मसावी किती आला? 1 आला. छेदाचा काढायचा असतो लसावी. छेद आहे तुमचा 3, 10, 15 आणि 20. यांचा काढायचा आहे लसावी. लसावी काढण्यासाठी भागाकार पद्धत सांगितली. त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही काढू शकता. काही प्रॉब्लेम नाही. मग मला सांगा काय करावं लागेल तुम्हाला इथं? 3, 10, 15 आणि 20 चा लसावी काढण्यासाठी एकदम शॉर्ट सांगितलं मी. शॉर्ट ट्रिक सांगितली की कशा पद्धतीने काढायचा. 3, 10, 15 आणि 20 पैकी मोठी संख्या कोणती आहे तुमची? 20 आहे. मोठी संख्या कोणती आहे तुमची? 20 आहे. 20 ला 3 भाग जातो का? नाही. कारण तिन्ही पण संख्येत 3, 10 आणि 15 ने भाग गेला पाहिजे. मग पुढची संख्या घ्या 40. 40 ला 3, 10 आणि 15 न भाग जातो का? 10 न जातो. 15 नाही जात. 3 न जात नाही. मग पुढचा घ्या पाडात 20 चा. 20 तरी किती आलं? 60. 60 ला 15 ने पण भाग जातो. 10 न पण भाग जातो आणि 3 न पण भाग जातो. याचा अर्थ 3, 10, 15, 20 या संख्येचा एलसीएम जो आला, एलसीएम म्हणजे तुमचा लसावी जो आला तो लसावी किती आला? 60 आला. आपल्याला लसावी किती भेटला? 60 भेटला. कशा पद्धतीने? शॉर्ट ट्रिक्स न काढलं बघा. इथं भाकार पद्धतीनं काढत बसायचं नाही. तर परीक्षेमध्ये आपल्याला इतका वेळ नसतो. सांगितलं का छोटे छोटे संख्या आली की हीच मेथड वापरायची. चारी पैकी मोठी संख्या 20 आहे. 20 ला बाकीच्या संख्येनं भाग जातो का चेक करायचं. जात नसेल तर पुढचीच अंक घ्यायचा. म्हणजे 20 ला 20 ऍड करायचं. म्हणजे 20 चा पाडा घ्यायचा. 40 ला 3 न भाग जात नाही. 50 ने भाग जात नाही. पण 20 चा पाडा घेतला. 20 त्रिक 60 आलं. 3 न भाग जातो. 10 न भाग जातो. 15 न भाग जातो. याचा अर्थ लसावी जो आला तो लसावी किती आला? आपला 60 आला. मग आपल्याला प्रश्न विचारलाय अपूर्णांकाचा मसावी किती? जर तुम्हाला अपूर्णांकाचा जर मसावी विचारला असेल परीक्षेमध्ये तर तुम्ही अंशाचा काढायचा असतो मसावी. अंशाचा मसावी काढला. अंशाचा मसावी 1 आला. 1 वरती लिहून टाका आणि छेदामध्ये लिहून टाकायचा लसावी. लसावी किती आला? आपला 60 आला. 60 लिहून टाका. अपूर्णांकाचा मसावी जो आला तो मसावी आला 1/60. किती आला? 1/60. चला क्लिअर.
चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे ते पुढच्या प्रश्नाकडे ती जाऊया का. चला चौथा क्वेश्चन. 3/5 4/15 आणि 7/30 7/30 या अपूर्णांकाचा लसावी किती. या अपूर्णांकाचा लसावी किती. चला अपूर्णांकाचा लसावी काढायचं. अपूर्णांकाचा लसावी काढताना सांगितले कशा पद्धतीने काढायचं. ज्यावेळेस तुम्हाला लसावी काढायला सांगितलं त्यावेळेस अंशाचा काढायचा असतो लसावी. 3, 4 आणि 7चा काढून घ्यायचा लसावी चा काढायचा लसावी राजा. बरोबर ना. मग लसावी काढण्यासाठी मला सांगा कमीत कमी 2 संख्येला भाग जातो का नाही. नसेल तर त्यापैकी मोठी संख्या कोणती बघायची. सगळ्याचा गुणाकार करून टाका ना. सगळ्याचा गुणाकार केला तर मला सांगा 4 त्रिक आलं 12 12 सती किती आलं 84. लसावी जो भेटला तो लसावी किती भेटला तुमचा 84 भेटला. लसावी किती भेटला आपल्याला 84 भेटला. मग डायरेक्टली गुणाकार करून टाकायचा. आपल्याला मसावी काढायचे. मसावी छेदाचा काढायचा असतो. मसावी 5 15 आणि किती आलं तुमचं 30 आलं चा काढायचंय मसावी. मसावी काढण्यासाठी भागाकार पद्धत पण सांगितली अंतर मेथड पण सांगितली. मला सांगा यामधला 15 आणि 30 मधला डिफरन्स घ्या किती आला तुमचा 5 आला. बरोबर का. 15 आणि इथं भाग जातो का सगळीकडे नाही. पुन्हा 15ची फोड करा. 5 त्रिक किती आलं 15 आलं. 5 आणि ती अभाज्य संख्येत पुन्हा त्याची फोड होणार नाहीये. मग मला सांगा 3 भाग जातो का 5ला नाही. इथं जातो पण इथं जात नाही. कारण मसावीची अट असते दिलेल्या सर्व संख्येला एकाच संख्येने भाग गेला पाहिजे. ह्या विभाजकानं भाग जातो का 5ने भाग जातो. 5 5ला जातो 15ला जातो 30ला जातो. याचा अर्थ मसावी जो आला तो मसावी किती आला आपला 5 आला. मसावी भेटला आपल्याला 5 15 आणि 30चा 5 भेटला. आपल्याला विचारले अपूर्णांकाचा लसावी किती. अपूर्णांकाचा लसावी विचारलेला आहे. अपूर्णांकाचा लसावी काढण्यासाठी अंशाचा काढायचा असतो लसावी. अंशाचा लसावी जो आला तो लसावी किती आला आपला 84 आला. वरतील या 84 छेदामध्ये छेदाचा काढायचा असतो मसावी. मसावी आला तुमचा 5 छेदामध्ये आलं तुमचं 5. अपूर्णांकाचा लसावी जो आला तो लसावी आला 84 छेदामध्ये 5 आलं का चेक करून घ्या. चला क्लिअर. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे ते. चला पुढचा प्रश्न 5वा. 3/4 6/7 8/9 चा लसावी किती. अपूर्णांकाचा लसावी किती. अपूर्णांकाचा तुम्हाला काढायचे लसावी. अपूर्णांकाचा लसावी काढण्यासाठी सांगितले. अपूर्णांकाचा जर तुम्हाला लसावी विचारला असेल तर तुम्हाला अंशाचा काढायचा असतो लसावी. अंश कोणकोणते तुमचे 3 आहे 6 आहे 8 आहे याचा काढा लसावी. लसावी काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. तिघापैकी मोठी संख्या कुठली 8 आहे. 8ला 3 भाग जातो का 6 नाही. पुढे घ्या 8 दोन्ही किती आलं 16. 6 भाग जात नाही 3 भाग जात नाही.
24 आलं, 8 त्रिक 24 आलं. 24ला 8 नंतर जाणार, कारण 8च्या पाड्यामध्ये 6 पण जातो, 3 पण जातो. याचा अर्थ लसावी जो आला तो लसावी किती आला आपला? 24 आला. लसावी किती भेटला आपल्याला? 24 भेटला. कारण मी लसावी कशा शॉर्ट ट्रिक्स न काढला, मी काय केलं, 3, 6 आणि 8, 3, 6 आणि 8 पैकी लक्षात ठेवा मोठी संख्या कोणती आहे बघितली. मोठी संख्या कोणती आहे? 8 आहे. 8ला बाकीच्या संख्येने भाग जातो का ते चेक केलं, जात नव्हता, म्हणून मी 8 दोन्ही 16 घेतलं, 8चा पाडा, तरी पण भाग जात नव्हता, मी 24 घेतलं. 24ला 3, 6 आणि 8 ने भाग जातो, याचा अर्थ 3, 8, 6चा लसावी जो आला तो लसावी किती आला? 24 आला. मग आता अंशाचा लसावी काढल्यानंतर छेदाचा काढायचा असतो मसावी. 4, 7 आणि 9 चा घ्यायचा आहे मसावी तुम्हाला. मसावी घ्यायचा 4, 7 आणि 9. या तिन्ही संख्येला एका संख्येने भाग जातो का? स्टार्टिंगला भाग जात नाहीये बघा. कुठले आहेत? 4, 7 आणि 9. ह्या तिन्ही संख्या एकाच वाड्यामध्ये आहेत का तुमच्या? नाही आहेत राजा. मग मला सांगा, समजा यातला फरक घेतला, यातला फरक किती आला तुमचा? 2 आला. फरक किती आला तुमचा? 2 आला. 2 इथं लिहितो. इथं फरक 2 आला. 2 इथं भाग जातो पण इथं जात नाही. त्या पुन्हा याचा फोड केली, किती आलं तुमचं? बे 1 बे आलं. बरोबर का? याचा अर्थ 1 न भाग जातो. आणि तसं पण 4, 7, 9 ला कुठल्याच संख्येने भाग जात नाही. याचा अर्थ मसावी किती येणार तुमचा? 1 येणार. मसावी भेटला आपल्याला 1. आपल्याला विचारलंय अपूर्णांकाचा लसावी. लसावी विचारलाय अपूर्णांकाचा. ज्या वेळेस तुम्हाला लसावी विचारला जाईल त्यावेळेस अंशाचा काढायचा असतो लसावी. अंशाचा लसावी आला तुमचा 24. वरती अंश स्थानी 24 आणि छेदामध्ये मसावी लिहून टाका 1. याचा अर्थ 24 1 ला व्हॅल्यू नसणार. 24 तुमचा काय मिळाला? लसावी मिळाला. चला क्लिअर करे बाबा, समजते ना? आवाज येतो कर. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6. 5/7, 7/8, 8/9 लसावी काढा. अपूर्णांकाचा तुम्हाला लसावी काढायचा. अपूर्णांकाचा लसावी काढण्यासाठी सांगितले कशा पद्धतीने काढायचा. लसावी विचारला असेल तर अंशाचा काढायचा असतो लसावी. 5, 7 आणि 8चा काढून घ्या लसावी. 3 संख्येचा लसावी काढायचा. लसावी काढण्याची अट माहिती आहे तुम्हाला. कमीत कमी 2 संख्येला भाग गेला पाहिजे. मला सांगा 5, 7 आणि 8 या कमीत कमी 2 संख्येला एका संख्येने भाग जातो का? भाग जात नाही राजा. याचा अर्थ सगळ्याचा गुणाकार करा. इथं 8 पंचे किती आलं तुमचं? 40 आलं. आणि 7 किती आलं? 28. 280 आलं. 200 किती आलं? 80 आलं. लसावी जो भेटला आपल्याला तो लसावी किती भेटला आपल्याला? 280 भेटला. चला क्लिअर झालं तुमचं. मग आपल्याला काय करायचं? छेदाचा काढायचा मसावी. छेद आहे 7, 8 आणि किती आहे तुमचं? 9. कार्य झालं नाही तर झालं नाही तर लिहितो 7, 8 आणि किती आलं तुमचं? 9 आलं राजा. 7, 8, 9चा काढायचा आहे तुम्हाला मसावी. मसावीची अट असते तिन्ही संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. मला सांगा तिन्ही संख्येला किंवा यातला फरक जर घेतला तर इथला फरक सगळा तुमचा 1 आला. याचा अर्थ मसावी जो आला 1नच भाग जाणार. मसावी आला तुमचा 1. आपल्याला विचारले अपूर्णांकाचा लसावी. लसावी काढताना आपल्याला काय करावं लागेल? अपूर्णांकाचा लसावी काढताना आपल्याला अंशाचा लसावी काढावा लागतो. अंशाचा लसावी आला 280. वरती लिहा 280. छेदामध्ये मसावी लिहा 1. उत्तर आलं तुमचं 280. अपूर्णांकाचा लसावी जो भेटला तो लसावी भेटला 280. चला क्लिअर करे बाबा. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7. मग काय झालं तरी इथं? प्रश्न क्रमांक 7 दिसतोय ना रे पेन? 1/3, 5/6,
2/9, 4/27. लसावी काढा. चला, काय विचारले तुम्हाला? लसावी काढायचं आहे तुम्हाला. लसावी काढण्यासाठी ज्यावेळेस अपूर्णांकाचा लसावी विचारला जाईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं माहितीये का? अंशाचा लसावी काढायचा आहे, म्हणजे 1, 5, 2 आणि 4चा काय काढायचं तुम्हाला? लसावी काढायचा आहे. मग लसावी काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तिघापैकी मोठी संख्या घ्यायची 5. मला सांगा 5ला बाकीच्या संख्येने भाग जातो का नाही? मग 5चा पाडा घ्या 10. 10ला 1 न भाग जातो, 2 न जातो, 4 न जात नाही. पुढे 15 घ्या, 15ला 2 न जात नाही, 4 न जात नाही. 20 घ्या, 20ला 1 न जातो, 5 न जातो, 2 न जातो, 4 न पण जातो. आपला लसावी जो आला तो लसावी किती आला? आपला 20 आला. 20 लसावी किती भेटला आपल्याला? 20 भेटला राजा. ओके, क्लिअर. वरच्या अंशाचा लसावी काढल्यानंतर छेदाचा काढायचा असतो मसावी. 3, 6, 3, 6 उमटत नाही की तर लिहितो 3, 6, 3, 6, 9 आणि 27 चा काढायचा आहे मसावी. बरोबर का? फरक बघा यातला 3 आणि 6 मधला फरक किती आला तुमचा? 3 आला राजा. 3 न 3 ला भाग जातो, 6 ला पण भाग जातो, 9 ला पण भाग जातो, 27 ला पण भाग जातो, काही प्रॉब्लेम नाही. याचा अर्थ मसावी जो भेटला तो मसावी किती भेटला आपल्याला? 3 भेटला. हे क्लिअर झालं तुमचं? कारण मसावीची अट असती तिन्ही संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे. फक्त 3च लक्षात ठेवा, 3, 6, 9 आणि 27 ला भाग जातो. आपल्याला विचारले लसावी अपूर्णांकाचा लसावी काढताना वरती लिहायचा असतो लसावी. अपूर्णांकाचा लसावी बरोबर वरती लिहा अंशाचा लसावी. अंशाचा लसावी किती आला आपला? 20 आलेला आहे. आलाय का 20 आपला? आणि छेदाचा मसावी, छेदाचा मसावी किती आला तुमचा? 3 आला. अपूर्णांकाचा लसावी जो भेटला तो लसावी भेटला 20/3. 20 किती आलं तुमचं? 3 आलं का? चेक करून घ्या. चला रे, क्लिअर का? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे ते. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे ते. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8. 3/16, 5/12, 7/18 अपूर्णांकाचा मसावी काढा.
अपूर्णांकाचा मसावी काढा. अपूर्णांकाचा मसावी काढा. चला, देताना लक्ष. अपूर्णांकाचा विचारला आपल्याला, मसावी काढायचा. अपूर्णांकाचा मसावी काढताना मी सांगितलं अंशाचा काढायचा असतो मसावी. अंश 3 आहे, 5 आहे आणि 7 चा काढायचा आहे मसावी आपल्याला. बरोबर का? मग मसावी 3, 5, 7 मला सांगा. 3, 5, 7 या तिन्ही संख्येला एका संख्येने भाग जातो का? कारण मसावी चट असते, तिन्ही संख्येला एका संख्येने भाग स्टार्टिंगला जात नाही. याचा अर्थ मसावी जो आला ना, तो मसावी किती आला तुमचा? 1 आला. आणि तिन्ही अभाज्य संख्येत याचा अर्थ मसावी 1 येणार. छेदाचा घ्यायचा आपल्याला लसावी. लसावी 16, 12 आणि 18चा घ्यायचा आहे लसावी. 16, 12 आणि 18चा घ्यायचा तुम्हाला लसावी. मला सांगा, लसावी काढताना मोठी संख्या घ्यायची. मला सांगा, तुम्हाला 18चा पाढा आला पाहिजे, लक्षात ठेवा. 16, 12 आणि 18चा तुम्हाला जर पाढा पाठ नसेल तर तुम्ही 16, 12 आणि 18चा तुम्ही भागाकार पद्धतीने काय काढू शकता? त्या ठिकाणी लसावी काढू शकता. भाग जाईल 2 न. बे 8 16, बे सक्क 12, बे 9 18. पुन्हा 2 न भाग जाईल. बे चोक 8, बे त्रिक 6. 9 ला जात नाही, 9 तसंच लिहिलं. पुन्हा 3 न भाग जाईल. 4 तसं लिहिलं. 3 1 3, 3 त्रिक 9 येणार. लसावी चट असती, कमीत कमी 2 संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे राजा. डायरेक्ट पण निघतं 144 येतं बरं का. कमीत कमी 2 संख्येला भाग जात ना, डावीकडले फॅक्टर आणि खालचे फॅक्टर सगळ्यांचा गुणाकार करा. बे 2 4, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 आलं. 4 त्रिक किती आलं? 12. 12 गुणाकारामध्ये 12 केलं किती आलं तुमचं? 144. आपल्याला जो लसावी भेटला तो लसावी किती भेटला? 144 आलं का? बरोबर 144. अपूर्णांकाचा मसावी विचारलाय. अपूर्णांकाचा जर मसावी विचारला असेल तर वरती लिहायचा असतो अंशाचा मसावी. 1 आला आपला मसावी. छेदाचा लसावी. छेदाचा लसावी आला 144. उत्तर आलं 1/144. 1/144 आलं का? चेक करून घ्या. चला, क्लिअर. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9. 4.3/8, 2.1/2, 6.1/4 चा मसावी किती? चला जाया. मला सांगा, तुम्हाला आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा लक्षात तुम्हाला मसावी काढायचा. अगोदर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा व्यवहारी अपूर्णांक करून घ्या. मग कसं करायचं? इथं गुणाकार करायचा असतो, इथं बेरीज करायची असते. 4 8 किती आलं? 32. 32 आणि 3 किती आलं तुमचं? 35. 35 छेदामध्ये आलं तुमचं 8. हिथं गुणाकार करा, हिथं बेरीज करा. बे 2 4, 4 आणि किती आलं? 5. 5 छेदामध्ये आलं तुमचं 2. हिथं गुणाकार करा, हिथं बेरीज करा. 4 सक्क 24, 24 आणि किती आलं? 25. 25 छेदामध्ये किती आलं तुमचं? 4. आणि मग आता अपूर्णांकाचा काय काढा? मसावी काढा. अपूर्णांकाचा मसावी विचारला, याचा अर्थ अंशाचा काढायचा असो मसावी. म्हणजे 35, 5 आणि 25चा काढायचा आहे तुम्हाला मसावी. मला सांगा, 35 आणि 25 मध्ये फरक कितीचा तुमचा? 10चा आहे. बरोबर. नसेल तर डायरेक्ट निघतं, लक्षात. फरक बघायची सुद्धा गरज नाही. मला सांगा, 35, 5 आणि 25 ला एका संख्येने भाग जातो, ते म्हणजे फक्त 5 न. बरोबर कर. याचा अर्थ मसावी 5 आला ना. बाकी बघायची गरज नाही, लक्षात. ऑब्झर्व केलं तरी पण लक्षात येतं ते. आता छेदाचा घ्यायचा लसावी. छेद आहे आपला 8 आहे, 2 आहे आणि किती आहे तुमचा? 4. याचा घ्यायचा लसावी. लसावी काढताना मी एकदम शॉर्ट ट्रिक सांगितली कशा पद्धतीने काढायचं. 3 संख्येपैकी सर्वात मोठी संख्या कोणती चेक करायची? 8 आहे. 8 ला 4 ने भाग जातो, 2 ने भाग जातो. याचा अर्थ मसावी जो लसावी जो आला तो लसावी किती आला तुमचा? 8 आला.
8 2 4चा लसावी जो आला तो लसावी किती आला तुमचा 8 आला. आपल्याला विचारले पूर्ण अपूर्णांकाचा किती, अपूर्णांकाचा मसावी काढताना छेदाचा अंशाचा घ्यायचा असतो मसावी, अंशाचा मसावी 5 आला, छेदाचा लसावी किती आला 8 आला. उत्तर आलं 5/8. उत्तर आलं 5/8. चला क्लिअर करे बाबा, इथपर्यंत क्लिअर का? टाईप क्रमांक 3 क्लिअर का? वाज झाली गणित. एवढी गणितच कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. टाईप क्रमांक 3 क्लिअर करे बाबा. जे व्हिडिओ रेकॉर्डेड बघतात लक्षात ठेवा, त्यांनी पूर्ण व्हिडिओ संपूर्ण बघत चला, तर तुमच्या त्या कन्सेप्ट क्लिअर होतील. अन्यथा परीक्षेमध्ये तुम्हाला ते मार्क्स मिळणार नाहीत. कारण कन्सेप्ट क्लिअर नसेल, तुमचा सराव जर जास्त नसेल तर तुमचा काही फायदा होणार नाही एक्झाममध्ये. पुढे जाऊया आता आपण टाईप क्रमांक 4. टाईप क्रमांक 4. टाईप क्रमांक 4. टाईप क्रमांक 4. चला टाईप क्रमांक 4 मधलं पहिलं गणित घेऊया. पहिलं गणित, चला पहिलं गणित. चारचा घातांक 7, 4चा घातांक 5, 4चा घातांक 6, 4चा घातांक 4 चा लसावी किती? लसावी किती? लसावी किती? पुन्हा क्वेश्चन क्रमांक 2. 7चा घातांक 8, 7चा घातांक 6, 7चा घातांक 5 आणि 7चा घातांक 10 चा विचारलाय तुम्हाला मसावी किती? विचारलाय मसावी किती? चला करा कंटिन्यू. चला सांगू द्या लक्ष इकडं. ज्यावेळेस तुम्हाला संख्या घातांकामध्ये दिली जाईल, ज्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवा संख्या घातांकामध्ये दिली जाईल, यामधला लक्षात ठेवा 4 जो आहे ना 4, हा 4 जो दिसतोय तो पाया दिसतोय. 4 जो आहे लक्षात ठेवा, समजा a चा घातांक m आहे, a चा घातांक m आहे, तर a लक्षात ठेवायचं काय झाला तो पाया झाला. a काय झाला तुमचा पाया झाला. a झाला पाया, पायाला आपण दुसरं नाव देतो आधार. पायाला दुसरं नाव काय तुमचं आधार आहे, लक्षात ठेवायचं. बरोबर आहे का? आधार लक्षात ठेवायचं. आणि यम जो झाला तो घात झाला. यम जो झाला तो काय झाला तुमचा घात झाला. यम जो झाला तो काय झाला तुमचा घात झाला, लक्षात ठेवायचं. इथं पाया, पाया लक्षात ठेवा, पायाला दुसरं नाव काय म्हणतात आधार. क्लिअर का? ज्यावेळेस लक्षात ठेवा पाया तुम्हाला अशा पद्धतीने गणित दिलं जाईल आणि पाया सगळीकडे ती सेम असेल. लक्षात ठेवा पाया सगळीकडे ती कसं आहे तुमचा सेम आहे. 4 आहे इथं 4, इथं पण 4 आहे, इथं पण 4 आहे. ज्यावेळेस लक्षात ठेवा तुम्हाला संख्या घातांकामध्ये दिली जाईल आणि संख्या घातांकामध्ये दिल्यानंतर पाया जर लक्षात ठेवा तुमचा समान असेल आणि तुम्हाला जर विचारला असेल लसावी किती त्याचा, तर काय करायचं, सगळ्यात घात मोठा कुठला आहे बघायचं. मला सांगा 4चा घातांक 7 आहे, 4चा घातांक 5 आहे, 4चा घातांक 6 आहे, 4चा घातांक किती आहे तुमचा 4 आहे. सर्वात मोठा घातांक किती आहे तुमचा 7 आहे राजा. याचा अर्थ लसावी जो आला तो लसावी किती आला 4चा घातांक 7. म्हणजे पाया तर सगळीकडे ती सेम आहे, मग घातांक चेक करायचा. सगळ्यात मोठा घात जो असेल लक्षात ठेवा तो तुमचा लसावी असेल, तो तुमचा काय असणार लसावी. याचा अर्थ आपला लसावी जो आला तो लसावी किती आला 4चा घातांक 7. 4चा घातांक 7. चला क्लिअर का? जर ह्याचाच तुम्हाला जर मसावी काढायचा असेल, जर ह्या संख्येचा जर तुम्हाला मसावी काढायचा असेल, याच घातांकी संख्येचा मसावी काढायचा असेल,
तर तुम्ही मसावी कशा पद्धतीने काढू शकता? पाया तर तुमच्या सगळीकडे ती सेम आहे 4 4 4. तर आता सगळ्यात छोटा घात शोधायचा. सगळ्यात छोटा घात कुठला आहे तुमचा? 4 आहे राजा. याचा अर्थ 4 चा घातांक 4 हा काय झाला तुमचा? मसावी झाला. चला क्लिअर का कन्सेप्ट? ज्यावेळेस तुम्हाला घातांकामध्ये संख्या दिली जाईल आणि लसावी मसावी विचारला जाईल त्यावेळेस पाया जर तुमचा सेम असेल लक्षात ठेवा, तर ज्या पायाचा घात जो मोठा आहे तो तुमचा लसावी झाला आणि ज्या पायाचा घात लहान आहे लक्षात ठेवा तो तुमचा मसावी झाला. जाऊया बघा पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नामध्ये तुम्हाला घातांकी संख्येचा मसावी विचारलेला आहे. आपण लसावी पण काढूया आणि मसावी पण काढूया, म्हणजे दोन्ही कन्सेप्ट आपल्या क्लिअर होतील राजा. लसावी पण काढूया आणि मसावी पण काढूया. दिलेल्या घातांकीय संख्येमध्ये तुम्हाला सगळीकडे ती पाया जो दिसतोय तो पाया कसा दिसतोय रे? सेम दिसतोय. आणि ज्यावेळेस लक्षात ठेवा पाया सेम असेल तर जायचं घात कळती. सगळ्यात मोठा ज्या पायाचा घात मोठा असेल लक्षात ठेवा, ज्या पायाचा सर्वात मोठा घात असेल लक्षात ठेवा तो तुमचा लसावी असणार. पाया तर तुमचा 7 आहे, 7 इथं 8 आहे, 6 आहे, 5 आहे आणि 10 घात आहे. सगळ्यात मोठा घात जो आहे तो घात किती आहे तुमचा? 10. याचा अर्थ लसावी जो आला तो लसावी आला 7 चा घातांक 10. लसावी जो आला तो लसावी किती आला? 7 चा घातांक 10 आला. मसावी पाया तुमचा आधार सेमच आहे, आधार सेम असल्या आणि मसावी शोधताना लक्षात ठेवा घातांकीय संख्येचा सर्वात घात लहान कुठला आहे बघायचं. सर्वात लहान घात तो तुमचा मसावी असणार. सर्वात लहान घात किती? आपला 5 आहे. याचा अर्थ 7 चा घातांक 5 हा काय आला? आपला मसावी आला. मसावी आला का चेक करून घ्या. आले का चेक करून घ्या. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. ला 5 चा वजा 11 घात, 5 चा वजा 9 घात, 5 चा वजा 16 घात, 5 चा वजा 10 घात. लसावी काढा. लसावी काढा. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 4. 2 चा घातांक 3 गुणाकारामध्ये 3 चा घातांक 3 गुणाकारामध्ये 5 चा घातांक 2 म्हणजे 5 चा वर्ग. पुढच्या कंसामध्ये 2 चा वर्ग गुणाकारामध्ये 3 चा चौथा घात गुणाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये किती आहे तुमचं? 7 आहे. कंस पूर्ण. तिसऱ्या कंसामध्ये 2 गुणाकारामध्ये 3 चा घातांक 5 गुणाकारामध्ये 7 चा घातांक 9 आणि विचारले तुम्हाला लसावी किती? लसावी काढा. चला झालं का रे? बघा प्रयत्न करा. चला बघा आता तुम्हाला इथं 3चा प्रश्न क्रमांक 3 मध्ये लसावी काढायला सांगितलं. तुम्हाला सगळीकडे ती आधार जो दिसतो पाया जो दिसतोय तो पाया कसा रे? सेम आहे.
आणि पाया सेम असेल तर मी सांगितलं लसावी कशा पद्धतीनं काढायचा आणि मसावी कशा पद्धतीनं काढायचं. बरोबर का रे? लसावी म्हणजे लक्षात पाया जर तुमचा सेम असेल, आधार जर सेम असेल, तर लसावी लक्षात ठेवा ज्या पायाचा घातांक सर्वात मोठा असतो, ज्या पायाचा घातांक सर्वात कसा असतो मोठा असतो तो असतो तुमचा लसावी. मग मला सांगा इथं सगळे वजा आहे ना, आणि जर तुमच्या सगळ्या संख्या घात लक्षात ठेवा वजा असतील तर जी संख्या लहान असती, जी संख्या लहान असते लक्षात ठेवा वजा, जी संख्या लहान असते लक्षात पण वजा चिन्ह असते संख्या सर्वात मोठी असते तुमची. बरोबर आहे ना? याचा अर्थ मला सांगा लसावी काढताना सगळ्यात लहान संख्या कोणती आहे तुमची इथं? सर्वात लहान संख्या तुमची 9 आहे. 9ला वजा चिन्ह याचा अर्थ ही मोठी असणार तुमची. याचा अर्थ 5चा घातांक वजा किती आलं तुमचं 9 आलं. मसावी भेटला 5चा घातांक वजा 9. का रे वजा 9 आलं? कारण लक्षात ठेवा ज्यावेळेस लक्षात ठेवा तुमची संख्या लहान असते आणि त्याला वजा चिन्ह असतं ती संख्या मोठी असते. समजा तुमचं घेतलं वजा 11 मोठी का वजा 9 मोठी? तर लक्षात ठेवा वजा तुमचं 9 मोठं वजा लहान वजा 11 कशी आली तुमची लहान संख्या आली. कारण संख्या जेवढी मोठी वजा चिन्ह तेवढी संख्या लहान, संख्या लहान वजा चिन्ह संख्या तेवढी मोठी लक्षात ठेवायचं. हे क्लिअर झालं. याचा अर्थ लसावी आला, लसावी जो आला लक्षात ठेवा तुमचा 5चा घातांक वजा 9. का रे? सगळ्यात मोठा जो घात आहे तो सगळ्यात मोठा घात कुठला आहे तुमचा? घात जो आहे तो किती आहे तुमचा? वजा 9 आहे. तर मसावी काढताना पाया सेमच आहे, पाया सारखाच आहे, पाया आहे असं लिहिला तुमचा 5. तर सर्वात लहान घातांक घात शोधायचं तुम्हाला. सर्वात लहान घात म्हणजे किती आला तुमचा? वजा 16ला. का वजा 16ला? संख्या जेवढी मोठी आहे पण ती मायनस मध्ये तेवढी ती संख्या लहान असते राजाओ. याचा अर्थ इथं आलं तुमचं वजा 16. मसावी जो भेटला तो मसावी भेटला आपल्याला 5चा घातांक वजा 16. चला क्लिअर का? संख्या जेवढी मोठी आहे पण ती मायनस मध्ये लक्षात 16 मोठा आहे लक्षात ठीक आहे पण ती मायनस मध्ये याचा अर्थ ती सगळ्यात लहान असणार. या इकडे चला प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये तुम्हाला लसावी काढायचंय. लसावी काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही की लसावी काढताना अभाज्य गुणनखंड आहेत लक्षात ठेवा. सर्वात जास्त अभाज्य गुणनखंडाचा जो घात मोठा असतो लक्षात ठेवा त्यांचा गुणाकार म्हणजे तुमचा लसावी असतो. म्हणजे तुम्हाला काय करायचं प्रत्येक अभाज्य गुणनखंड जो आहे त्याचा सर्वात मोठा घात घ्यायचा आणि त्या सर्वात मोठ्या घाताचा जर गुणाकार केला तर त्याचा मिळत असतो आपल्याला लसावी. मला सांगा पाया इथं 2 आहे, इथं पाया तुमचा 2 आहे, इथं पाया तुमचा किती आहे? 2 आहे ना पाया 2 इथं. इथं पाया 2 आहे, इथं पाया 2 आहे, इथं पाया किती आहे तुमचा? 2 आहे. मग इथं 2चा घातांक 3 आहे, 2चा घातांक 2 आहे, इथं काही 2चा घातांक 1 आहे. याचा अर्थ 2चा घातांक 3 आहे, इथं 2चा घातांक 2 आहे, 2चा घातांक 1. सगळ्यात मोठा घात कुठला आहे तुमचा? 3 आहे. याचा अर्थ 2चा घातांक लिहायचा 3 इथं. गुणाकार करायचा. आता पाया 3 घ्या. पाया इथं 3 आहे, इथं पण 3 आहे, इथं पण तुमचा 3 आहे. 3चा इथं घात 3 आहे, 3चा घात इथं 4 आहे, 3चा घात इथं 5 आहे. सगळ्यात मोठा 3चा घात किती आहे? 5 आहे. याचा अर्थ इथं लिहायचं 3चा घात 5. का रे बाबा? जर तुमचा पाया सारखा असेल आणि ज्याचा घात मोठा असतो लक्षात ठेवा तो आपला लसावी असतो. तो आपला काय असतो? लसावी असतो. पुन्हा घ्या इथं 5, 5चा वर्ग आहे, इथं 5चा एकच घात आहे. याचा अर्थ 5चा वर्ग मोठा का 5 फक्त मोठं? तर 5चा घात 2 आहे, इथं 5 आहे. याचा अर्थ घात सगळ्यात मोठा कुठला आहे तुमचा? 2 आहे. म्हणून गुणिले किती करा? 5चा वर्ग करून टाका. गुणाकारामध्ये आता इथं राहिलं तुमचं 7 पाया 7 आहे, इथं 7चा 9वा घात आहे. पाया समान आहे, ज्याचा घात मोठा तो लसावी असतो लक्षात ठेवा. 7चा घातांक किती आला तुमचा? 9 आला. आणि ज्या पायाचा लक्षात ठेवा सर्वात घात मोठा असतो त्यांचा सगळ्यांचा गुणाकार म्हणजेच लसावी असतो. त्या सर्वांचा गुणाकार म्हणजेच काय लक्षात ठेवायचं? लसावी. ज्यावेळेस असा प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस लक्षात ठेवायचं काय? ज्याचा पाया लक्षात ठेवा ज्या पायाचा घात मोठा असतो, ज्या पायाचा घात मोठा असतो लक्षात त्या सर्वांचा गुणाकार म्हणजे लसावी असतो. त्या सर्वांचा गुणाकार म्हणजे लसावी. आपला लसावी आला 2चा घातांक 3 गुणाकारामध्ये 3चा घातांक 5 गुणाकारामध्ये 5चा वर्ग गुणाकारामध्ये 7चा 9वा घात. आलं का? चेक करून घ्या. म्हणजे काय करायचं माहिती का? इथं पाया शोधायचं, पाया घ्यायचं, पाया समान आहे, ज्याचा घात मोठा आहे तो लिहून घ्यायचा. पाया घ्यायचा, ज्याचा घात मोठा आहे तो लिहून घ्यायचा. त्या सगळ्याचा गुणाकार म्हणजेच लक्षात ठेवायचं लसावी असणार. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. इथपर्यंत क्लिअर झालं. चौथा 5वा प्रश्न. 2चा चौथा, 3चा तिसरा, 5चा 6वा आणि 9. पुढे दुसऱ्या कंसामध्ये 2 गुणाकारामध्ये 3चा वर्ग गुणाकारामध्ये
5चा तिसरा गुणाकारामध्ये 9चा वर्ग कंस पूर्ण, तिसऱ्या कंसामध्ये 3चा वर्ग, सॉरी 2चा वर्ग, 2चा घन गुणाकारामध्ये 3चा 5वा घात गुणाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये 9चा 7वा घात. विचारले मसावी किती? मसावी काढा. बघा तुम्हाला मसावी विचारलेलं आहे, मसावी काढायचं राजाव तुम्हाला. आणि मसावी काढण्यासाठी सेपरेट आपण घेतले, लक्षात ठेवा. सेपरेट घेतल्यानंतर पुन्हा मी त्याला एकत्र केले. तुम्हाला काय करायचं माहिती का, आता पाया सेम टू सेम असणारे शोधायचे तुम्हाला. मला सांगा पाया कुठं कुठं सेम आहे तुमचा? 2 कुठं आहे बघा, सारखा आहे. इथं 2 आहे तुमचा, इथे एक 2 आहे आणि इथे एक 2 आहे. मला सांगा मसावीची अट काय असते? पाया जर सारखा असेल, जर ज्याचा घात लहान तो असतो मसावी, ज्याचा घात लहान तो असतो मसावी. मला सांगा 2चा इथं 4था घात आहे, 2चा 1 आहे, 2चा 3. सगळ्यात मोठा घात कुठला आहे तुमचा? 4. इथं लिहून घ्या 2चा घात 4 तुमचा, गुणिले करून टाका. आता पाया 3 घ्या, इथं पाया 3 आहे, इथं 3चा वर्ग आहे, तिथं 3चा 5वा घात आहे, 3चा घन आहे, 3चा वर्ग आहे आणि 3चा किती आहे? 5वा घात आहे. पाया 3 असताना सगळ्यात मोठा घात कुठला आहे तुमचा? 5 आहे. पाया 3 समान असताना सर्वात मोठा घात किती आहे तुमचा? 5 आहे. बरोबर आहे का? तो झाला तुमचा लसावी. पण आपल्याला घ्यायचा आहे, एक मिनिट, आपण काय काढतोय रे? मसावी काढतोय. सॉरी, लसावी नाही, मसावी काढतोय ना. 2चा घातांक 4 आहे, 2 आहे, 2चा घन आहे, बरोबर का? हा, आपण लसावी नाही काढत, काढतोय मसावी. सॉरी मसावी काढतोय, लक्षात ठेवा. लसावी काढताना मोठा घात, मसावी काढताना लहान घात. मसावी काढताना लहान घात 2चा 4था 2 आहे, 2चा 3 आहे, याचा अर्थ 2 फक्त. किती आलं? 2 गुणाकारामध्ये 3, 3चा घन आहे, 3चा वर्ग आहे, 3चा 5वा. सगळ्यात लहान किती आहे तुमचा? 3चा वर्ग. 3चा वर्ग म्हणजे 3चा घातांक 2 लहान आहे तुमचा. गुणाकारामध्ये पाया घ्या, 5, 5 इथं 6 आहे, 5 इथं 3 आहे तुमचा, इथं 5 आहे तुमचा. मसावी काढताना लक्षात ठेवा, पाया समान असेल तर ज्याचा घात लहान वर का. जर मागं चुकीचं काय सांगितलं असेल तर ते दुरुस्त करून घ्या. ज्याचा घात लहान लक्षात ठेवा, तो तुमचा मसावी 5 आला तुमचा. 5 गुणाकारामध्ये 9 घ्या, इथं 9 आहे, तिथं 9चा किती वर्ग आहे, 9चा किती आहे? 7वा घात आहे. याचा अर्थ मसावी काढतोय, पाया 9 सारखा आहे, लक्षात ठेवा. ज्याचा घात लहान असेल, आता ह्या 9चा घात एकच आहे, याचा अर्थ हे तुमचं 9 घ्यायचं. आणि आता पाया सारखा असताना लक्षात ठेवा, ज्याचा घात लहान असतो तो असतो मसावी. त्या सगळ्यांचा गुणाकार करा, तुम्हाला काय मिळून जाईल? मसावी मिळून जाईल. आपल्याला मसावी जो मिळाला तो मसावी मिळाला 2 गुणाकारामध्ये 3चा वर्ग गुणाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये 9. आलं का? चेक करून घ्या. मागं जर काही चुकीचं बोललो असतं ते दुरुस्त करून घ्या, बोलण्याच्या ओघामध्ये होऊन जातं. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. दे चला प्रश्न क्रमांक 6. 2चा घन गुणाकारामध्ये 3चा 5वा व 2चा 4था गुणाकारामध्ये 3चा 6वा चा लसावी काढा. चला पुन्हा एकदा लक्षात ठेवा, लास्ट क्वेश्चन आहे. पुन्हा एकदा कन्सेप्ट क्लिअर करतो, लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल अशा तुम्हाला घातांकी संख्या दिली जाईल आणि विचारलं जाईल तुम्हाला काय लसावी किती.
मग लसावी काढण्यासाठी पाया सारखा असेल, लक्षात ठेवा. पाया सेम असेल तर पाया सेम असेल तर लक्षात ठेवा ज्याचा घात मोठा असतो, ज्याचा घात मोठा तो तुमचा लसावी, आणि पाया सारखा असेल तर ज्याचा घात लहान तो असतो तुमचा मसावी. हे क्लिअर झालं तुमचं. मग आपल्याला विचारले लसावी काढा. लसावी काढण्यासाठी इथं पाया तुमचा 2 आहे, इथं पाया तुमचा 2 आहे, इथं 2चा घन आहे 3 आहे, इथं 2चा किती 4 आहे. सगळ्यात मोठा लक्षात ठेवा घात किती तुमचा 4. इथं लिहायचा 2चा घात 4 गुणाकारामध्ये. आता पाया 3 घ्या, इथं 3चा 5वा, इथं 3चा 6वा आहे. लसावी काढतोय, पाया सारखा असेल तर ज्याचा घात मोठा लक्षात ठेवा तो तुमचा लसावी असतो. याचा अर्थ 3चा घात किती आला तुमचा 6. आपल्याला भेटला या ठिकाणी लसावी जो भेटला तो लसावी भेटला 2चा घातांक 4 गुणाकारामध्ये 3चा घातांक 6. आता ह्याच प्रश्नामध्ये आपण मसावी सुद्धा काढूया. जर आपल्याला ह्याच प्रश्नामध्ये जर मसावी विचारला असता तर मसावी कशा पद्धतीने काढला असता. मसावी म्हणजे लक्षात ठेवायचं काय, मसावी म्हणजे लक्षात काय ठेवायचं, पायासारखा असेल, पायासारखा असेल लक्षात ठेवा ज्याचा घात लहान असतो तो असतो मसावी. पाया 2 आहे, इथं 2 आहे, सगळ्यात घात लहान कुठला आहे, 2चा घातांक 3 आहे राजा. गुणाकारामध्ये पुन्हा पाया तुमचा 3 आहे, इथं सगळ्यात लहान घात कुठला आहे तुमचा 5 आहे राजा. 3चा घातांक किती 5. आपल्याला जो मसावी भेटला तो मसावी भेटला 2चा घातांक 3 गुणाकारामध्ये 3चा घातांक 5. आलं का, चेक करून घ्या लसावी मसावी. अशा पद्धतीने तुम्ही घातांकीय संख्येचा लक्षात ठेवा लसावी मसावी काढू शकता. कन्सेप्ट क्लिअर का, व्यवस्थित लक्षात ठेवा. जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर आपल्याला तो सोडवता आला पाहिजे राजा. हितपर्यंत क्लिअर का रे बाबा, हितपर्यंत क्लिअर का तुमचं. चला हितपर्यंत क्लिअर का, चला ठीक आहे. आजचा भाग आपण इथंच थांबूया, राहिलेला भाग लक्षात आपण उद्याच्या लेक्चरला घेऊ. धन्यवाद.